नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आजचा चॅप्टर क्लास 9चा सेकंड वर्क अँड एनर्जी याचा लेक्चर सेकंड बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया. ओके, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क. थिंक बिफोर युअर आन्सर. विचार करून उत्तर सांगा. त्यामध्ये बघा, डिस्कस द डायरेक्शन ऑफ अ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. तुम्हाला काय करायचं बघा, डायरेक्शन ऑफ फोर्स आणि त्याचं डिस्प्लेसमेंट कसं होते, म्हणजे ज्या पद्धतीने आपण फोर्स लावतो तर त्याचं डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शनने होतं ते आपल्याला चेक करायचं. तर फर्स्ट, पुशिंग अ स्टॉल्ड व्हेकल. आता बघा, व्हेकल एखाद राईट, तुम्ही त्याला मागून जर तुम्ही ढकलताय राईट, तर त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, पुढंच. म्हणजेच काय, ज्या पद्धतीने जसा फोर्स अप्लाय करणार त्या पद्धतीनेच डायरेक्शन असणार, म्हणजे सेम. सेकंड, कॅचिंग द बॉल वॉचिंग युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. आता बॉल समोरून येतोय राईट, तुम्ही कॅच करताय तो, तर म्हणजे फ्रंट साईडला आणि डायरेक्शन पण त्याच साईडला, म्हणजे दोघांची डायरेक्शन आणि तुमचा जो फोर्स आहे ओके हा पण कसा असणार आहे, सेम. सेकंड, tying a stone to one end of a string and swing it round and round by the other end of a string. बघा, एक तुम्हाला काय करायचं आहे, एक धागा घ्यायचा आहे, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, एक दगड सिम्पली काय करायचं आहे, अटॅच करायचं आहे आणि देन त्याला सिम्पली स्विंगिंग, म्हणजे त्याला असं एक साईडला ओढल्यानंतर जो जसं तो झोका खेळल्यासारखा काय होईल, सिम्पली पेंडुलमसारखा रोटेट होत राहील राईट. तर यामध्ये काय असणार आहे, ज्या पद्धतीमध्ये जो समोर जाईल राईट फोर्स, आपण बॅकवर्ड म्हणजे असं वरती घेऊन त्याला सोडल्यानंतर तो ऑसिलेट करणार, बरोबर. ऑसिलेट करत असताना पुन्हा काय होईल, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड या पद्धतीने काय होईल, तो रोटेट होत राहील किंवा स्विंग होत राहील. 4, वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअर केस क्लिम्बिंग अ ट्री. बघा, वॉकिंग तुम्ही किंवा हे करताय तर फोर्स सिम्पली तुम्ही डाऊनवर्ड डायरेक्शननी काय करणार, प्रेस करशाल, त्यानंतरच आपण अप जे स्टेप्स असतील राईट त्यानंतर आपण पोचू राईट. त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस झाडावर चढतोय ओके, तर झाडावर चढत असताना सिम्पली आपण खोडावर पाय देणार आहे, नंतरला काय करणार, वरती सिम्पली एखाद्या फांदीला वगैरे पकडून वरती चढणार राईट, ही पद्धत झाली. 5, स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग अ ब्रेक्स. आता ब्रेकला जर तुम्ही म्हणजे सिम्पली इथं ब्रेक पायाने तुम्ही पुश करणार आहे डाऊनवर्ड साईडला राईट, ॲटोमॅटिकली व्हेकल्सचे काय होईल, म्हणजेच ज्या पद्धतीने तुम्ही प्रेस करशाल ब्रेकला ॲटोमॅटिकली त्या पद्धतीने काय होणार, डायरेक्शन तुमची म्हणजे स्टॉप होणार आहे राईट. देन you will notice that in some of above example the direction of a force and displacement are same. In some other cases these directions are opposite to each other, while in cases they are perpendicular to each other. In these cases the work done by the force is a follow. आता ह्या 5 एक्झाम्पलमध्ये महत्त्वाचं काय आहे की तुमचा फोर्स आणि डायरेक्शन सारख्याच आहे राईट, पण अशा पण काही केसेस आहे की ज्यामध्ये फोर्स तुमचा फॉरवर्ड असेल आणि डायरेक्शन ही बॅकवर्ड असेल, म्हणजे अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, तर हे केव्हा असतं, ज्यावेळेस हे परपेंडिक्युलर असतील तेव्हा. आता ह्या 5 एक्झाम्पलमध्ये काय, डायरेक्शन आणि फोर्स सेम आहे, म्हणजेच काय, वर्क डन फॉलो होतं आहे कशाने, तुमच्या फोर्स आणि डायरेक्शन. ओके, नेक्स्ट बघा, फर्स्ट, when a force and displacement are in the same direction. बघा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट जर सेम डायरेक्शनने असेल तर थिटा हा तुमचा 0 डिग्री असतो. द वर्क डन बाय द फोर्स इज अ पॉझिटिव्ह, म्हणजे सारखी डायरेक्शन आणि सारखा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट असेल तर ॲटोमॅटिकली थिटा तुमचा 0 म्हणून पॉझिटिव्ह वर्क डन त्याला म्हणणार. सेकंड, वेन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट, विरुद्ध, ठीक आहे, तर थिटा तुमचा 180 आणि वर्क डन बाय द फोर्स इज निगेटिव्ह, म्हणजे सेम डायरेक्शन पॉझिटिव्ह वर्क डन, अपोजिट डायरेक्शन निगेटिव्ह वर्क डन. वेन द अप्लाइड फोर्सेस डज नॉट कॉज एनी डिस्प्लेसमेंट or when the force and a displacement are perpendicular to each other, then work done by a force is what, 0. बघा,
अशा प्रकारचा फोर्स अप्लाय केल्यानंतर डिस्प्लेसमेंटच होत नसेल, राईट. तर अशा प्रकारच्या वर्क डनला आपण काय म्हणणार, झिरो वर्क डन. नेक्स्ट, ट्राय दिस. टेक अ प्लास्टिक कप अँड मेक अ होल इन द सेंटर ऑफ इट्स बॉटम. टेक a long thread, double it and pass it through the hole and tie a thick enough knot at the end so that the knot will not pass through the hole, and taking care that the two loose ends are below the bottom of a cup. बघा, एक प्लास्टिकचा काय घ्यायचं, तुम्हाला कप घ्यायचा आहे, त्याला बॉटमला होल पाडायचं आहे, त्याला एक काय करायचं, एक थ्रेड, आणि त्या थ्रेडला म्हणजे एक धागा घ्यायचा, तो धागा बरोबर त्या याच्या खाली येईल, कप्पाच्या खाली, आणि त्याला तिथं काय करायची, गाठ बांधून ठेवायची. आणि दुसऱ्या साईडला पण टेबलच्या, जसं एक्सपेरिमेंटमध्ये दाखवल्यामध्ये सेकंड एंडला पण काय करायची, एक गाठ बांधायची. ठीक आहे. पण महत्त्वाचं काय की ती जी आपण गाठ बांधलेली ती बरोबर सेंटरला राहिली पाहिजे कपाच्या. ओके. दे नेक्स्ट बघा, टाय अ नट इच टू द एंड अँड ॲज शोन इन अ फिगर. नाव डू द फॉलोइंग. आता बघा, दोन्ही साईडला आपण ज्या गाठ बांधलेल्या आहे बरोबर, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता नट लावायचे दोन्ही साईडला. ॲज शोन इन अ फिगर ए, पुट अ कप ऑन अ टेबल, कीप one of the nut in the cup and let the thread carrying a other nut hang down along the side of the table. What happen? आता दोन्ही साईडला आपण वरती पण कपाच्या खाली नट लावलाय आणि दुसऱ्या जो एंड आहे स्ट्रिंगचा त्याला आपण काय लावला, नट लावला. तर नटामुळे काय होणार आहे, कप हा ओढला जाईल. ठीक आहे, म्हणजे राईट साईडला चालल्या जाईल खाली वजन असल्यामुळे. As shown in figure B, when the cup is sliding along the table, stop it by putting a ruler in its path. आता हा जो कप खाली जातोय उजव्या हाताला बरोबर, तर त्याला काय करायचं आहे, त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक रुलर स्केल बरोबर, ती काय करायची तिथं मध्ये आडव्या साईडला हॉरिझॉन्टल लावायची कपाला, राईट. ॲज शोन इन फिगर सी, कीप द कप ॲट द सेंटर ऑफ द टेबल and leave the two nuts hanging on opposite side of the table. आता यामध्ये बघा, तुम्हाला दोन्ही साईडला काय करायचं आहे, जसं राईट साईडला तुम्ही नट लावला होता बरोबर, तर हे दोन्ही साईडने काय करायचं, आता एक राईट साईडला नट हँगिंग ठेवायचं आणि लेफ्ट साईडला पण नट हँगिंग ठेवायचं. त्यामुळे काय होईल, कप बरोबर सेंटरलाच राहील. ठीक आहे. तर यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले बघा. फिगर ए, वाय डज द कप गेट पुल्ड. फर्स्टमध्ये ते जी दिलेलं आहे तुम्हाला की कप हा राईट साईडला पुल का होतो, तर सिम्पली वजन त्यामध्ये राईट साईडला वाढल्यामुळे ते काय होणार आहे, ओढल्या जाणार आहे. फिगर बीमध्ये काय, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ कप अँड द फोर्स अप्लाइड थ्रू द रुलर. आता बघा, यामध्ये तुम्हाला बीमध्ये रुलरचं आणि नट ह्या थ्रेडचं म्हणजे पुलचं रिलेशन सांगितलं आहे. बघा, राईट साईडला तुमचं नट लावला तुम्ही, त्यानंतर हा कप स्लाईड होत होता राईट साईडला बरोबर, मध्ये आपण रुलर लावल्यामुळे काय झालं, तुमचं डिस्प्लेसमेंट झालं का, नाही. म्हणजेच काय, रुलर काय करते, त्याला अपोज करते, कशाला, स्लाईड होण्यासाठी, राईट, कारण एक वेट असल्यामुळं. नेक्स्ट बघा, थर्ड, इन फिगर सी, वाय डझंट द कप गेट डिस्प्लेस. आता थर्डमध्ये काय केले, दोन्ही साईडला आपण नट लावल्यामुळं बरोबर सेंटरला काय होतं, कप स्टेबल होते का, कारण दोन्ही साईडनी इक्वल फोर्स असल्यामुळे तो रेस्ट राहतोय. देन क्वेश्चन 4 आहे बघा, व्हॉट इज द टाईप ऑफ वर्क डन इन फिगर ए बी सी. आता एमध्ये कुठल्या प्रकारचं वर्क डन आपल्याला दिसून येतं आहे, तर ज्या साईडनी फोर्स आहे त्याच साईडनी डिस्प्लेसमेंट होते, म्हणजे पॉझिटिव्ह, राईट. नंतर निगेटिव्ह काय होतं आहे की अपोजिट डायरेक्शन, एक तुम्हाला राईट साईडला बीमध्ये काय होते, उजव्या साईडला डाऊन साईडला तुमचं फोर्स लावतो आहे, पण स्केल काय करते, त्याला थांबवते अपोजिट डायरेक्शनने बरोबर, म्हणजे हे कुठलं झालं तुमचं वर्क डन, दॅट इज निगेटिव्ह, राईट. आणि थर्डमध्ये काय झालं, कुठल्याच प्रकारचं वर्क डन होत नाही आहे, कारण तो राईट साईडला आपण हँगिंगला एक ठेवला आहे आणि लेफ्ट साईडला पण एक हँगिंगला ठेवला आहे बरोबर. म्हणजे फोर्स तर आपला होतोय पण वर्क डन होते, काही डिस्प्लेसमेंट होते का, नाही. म्हणजेच काय झालं, तो झिरो. ओके. तर असे 3 प्रकारचे जे वर्क डन आहे ते यामध्ये आपल्याला ABCमध्ये दिसून येतात.
In the three action above, what is the relation between the applied force and the displacement? जे आता आपण जे सांगितलं ते. ओके. Next, suppose an artificial satellite is moving around the earth in a circular orbit. The gravitational force acting on the satellite along the radius of the circle and its displacement along the tangent to the circle are perpendicular to each other. The work done by gravitational force is a 0. आता बघा आपले जे सॅटेलाइट असतात बरोबर ते सिम्पली अर्थला रोटेट करत आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आता यांचं म्हणणं काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द सॅटेलाइट, ओके तो होणारच आहे कारण तो रोटेट होतो आहे एका फिक्स ऑर्बिटमध्ये. आर परपेंडिक्युलर टू इच अदर, द वर्क डन बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 0. ओके, तर त्यावेळेस तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय असतो, 0 असतो. तर हा 0 का असतो, एक महत्त्वाचं, कारण सॅटेलाइटची स्पीड आणि सिम्पली सॅटेलाइट हा रोटेट होतो आहे राईट, लाईक आपल्या अर्थसारखा बरोबर. तर त्याप्रमाणे तुम्ही रोटेशन तुमचं सेम आहे. दुसरी गोष्ट तो एका ॲक्सिसला फॉलो करतो आहे त्याच्या अराउंड राईट, त्यामुळं याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय झाला, 0 झाला. ओके, हे इन्स्टिट्यूशनल वर्क दिलेलं आहे बघा. द नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली वॉज capitalized in the 1943. It functioned under the Council of Scientific and Industrial Research. It's conduct basic research in the various branches of physics and help various industry and institution engaged in the development work. Its main objective is to establish a national standard for the various physical quantity. ओके, एक दिल्लीमध्ये बघा 1943ला एक इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये भौतिकशास्त्राबद्दलचे जेही म्हणजे आपण फिजिक्समधल्या फिजिकल क्वांटिटी म्हणतो राईट, तर ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये काय केलं जातं, मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच व्हेरियस फिजिकल क्वांटिटी ह्या एस्टॅब्लिश केल्या जातात. ओके, हे लक्षात असू द्या. बघा पुढे एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. एक्झाम्पल फर्स्ट बघा, कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg टू अ हाईट ऑफ 10 मीटर. आणि तुम्हाला स्मॉल जी दिलेलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मास दिलेलं आहे फर्स्ट आणि दुसरं हाईट एच दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच आपण त्याला एस पण म्हणू शकतो किंवा एच म्हणू शकतो. ओके, सो तुमच्याकडं फॉर्म्युला आहे बघा. काय विचारलं आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट द वर्क डन राईट. वर्क डन फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, फोर्स लागणार आहे बरोबर. म्हणजेच एफ इज इक्वल्स टू आपण काय करतो, एम जी. एम तुम्हाला किती दिला आहे 20 इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय डाऊनवर्ड डायरेक्शनली, म्हणजे आपण एखादी वरती वस्तू फेकतोय तर ती काय होते, त्याला अट्रॅक्ट करणार म्हणजे डाऊन साईडला ओढणारं, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन तुमचं 9.8 आहे म्हणून ते मायनस घेतोय आपण. ओके, सो हे लक्षात असू द्या. तिथं निगेटिव्ह साईन इज टेकन बिकॉज डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फोर्स, म्हणून इथं निगेटिव्ह प्रकारचं काय होतंय, तुमचं वर्क डन होतं आहे. म्हणून एफ इज इक्वल्स टू किती आलं तुमचं -196 न्यूटन, हे फोर्स झाला. ओके, देन पण निगेटिव्ह साईन आपण हे वर्क डन नसतं कधी किंवा फोर्स नसतो, हे नंतरला आपण लास्टला लिहू शकतो, पण आपल्याला पहिले माहीत पाहिजे. सो वर्क डनचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस. तर एफ किती आपला 196 आणि एस किती आहे 10, सो -1960 जूल राईट. तर हा निगेटिव्ह साईन आपण यामध्ये इरेज करणार. सेकंड पण एक्झाम्पल तसंच दिलेलं आहे बघा तुम्हाला. एक्झाम्पल 2, अ प्रवीण हॅज अप्लाइड अ फोर्स of 100 Newton on an object at an angle of 60 degree to the horizontal. The object get displaced in a horizontal direction and 400 joule work is done. What is the displacement of the object? तुम्हाला डिस्प्लेसमेंट म्हणजे एस विचारलं आहे आणि तुम्हाला बघा महत्त्वाचा फोर्स किती दिला आहे 100 न्यूटन आहे. त्यामध्ये अँगल किती म्हणजे ओढण्यासाठी म्हणजे हॉरिझॉन्टल आणि त्यानंतर त्याला ओढताना म्हणजे त्यामध्ये अँगल किती आहे 60. ओके, तर तुम्हाला इथं वर्क डन किती सांगितलं आहे 400 जूल सांगितलेले. तर डिस्प्लेसमेंट फाईंड करायचं, तर थिटा तुमचा 60 डिग्री झाला तर कॉस थिटा घेतला आहे बघा. तर तुम्हाला पुन्हा आलं होतं कॉस थिटा काय, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली होती बघा ट्रिग्नोमेट्रीसाठी, ती कॉस 60 कसा फाईंड करता ते एकदा चेक करून घ्या. कॉस 60 किती आहे 1/2. तर थिटा इज इक्वल्स टू तुम्हाला 60 डिग्री, एफ इज इक्वल्स टू 100 न्यूटन.
डब्ल्यू म्हणजे वर्क डन हे किती 400 जूल आहे, तर एस फाइंड करायचं आहे. ओके, तर आपण ऑलरेडी एक फॉर्म्युला बघितला आहे बघा, डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ एस कॉस थिटा, ज्या की थिटा इज इक्वल्स टू 0 डिग्री, थिटा इज इक्वल्स टू 90 डिग्री आणि थिटा इज इक्वल्स टू 180 डिग्री, असे 3 कंडिशन बघितले होते राईट. तर त्याचा उपयोग आपल्याला यामध्ये करावा लागणार. तर तो फॉर्म्युला 400 म्हणजे डब्ल्यू इज इक्वल्स टू 100 इंटू एस इंटू 1/2, कारण कॉस 60 हा 1/2 म्हणून 1/2 घेतला. ओके, तर सरळ काय केलं, यामध्ये जो 100 आहे राईट साईडचा तर इंटूमध्ये, तर लेफ्ट साईडला आणलं तर काय होईल डिवाइड, म्हणजे 400 डिवाइड बाय 100 इज इक्वल्स टू 1/2 इंटू एस. ओके, सो हा 2 यामध्ये काय डिवाइडला आहे, लेफ्ट साईडला गेला तर काय होईल इंटू. ओके, तर 0 0 कॅन्सल करून टाका, तिथं फक्त 4 येणार, 4/1 इंटू 2 इज इक्वल्स टू एस यस, सो एस इज इक्वल्स टू 8 मीटर. ओके, तर हे आपल्याला सेकंडचा आन्सर मिळतं राईट. तर हे दोन्ही फॉर्म्युला लक्षात असू द्या. ओके, पार्ट 2 चालू होतोय बघा चॅप्टरचा एनर्जी. म्हणजे आत्तापर्यंत आपण वर्कबद्दल बघितलं, आता एनर्जी. वाय डज इट हॅपन, हे का होतं बघा. फर्स्ट, इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट इज केप्ट इन अ डार्क, द प्लांट गेट लुंगिश. बघा आता यामध्ये झाड जर असतं, आपण सिम्पली अंधारात जर ठेवलं त्याला, बरोबर, तर सिम्पली त्याच्यामध्ये जीवनसत्व म्हणतो आपण, हरितद्रव्य. ओके, तर यामुळं काय होणार आहे, त्यामध्ये त्याचे जे पान आहे ते काय होईल ॲटोमॅटिकली वळून जातील राईट. तर ड्यू टू वॉट, सन रे त्यावर पडणार नाही म्हणून. सेकंड, ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टम ऑर अ टी व्ही बियॉन्ड द लिमिट, द व्हेसल इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. आता यामध्ये आपण एक साऊंड सिस्टीम असेल त्यामध्ये जर मॅक्सिमम व्हॉल्यूम आपण जर केला, तर यामध्ये होतं काय की सिम्पली व्हायब्रेशन्स वाढत जातात राईट. आणि साऊंड इफेक्ट वाढल्यामुळं काय होईल, ॲटोमॅटिकली आउटसाईडच्या ज्या थिंग्स असतील ह्या काय करतील, व्हायब्रेट होईल. म्हणजेच ते जे व्हायब्रेशन आहे हे सिम्पली इन द फॉर्म ऑफ ॲक्च्युअल व्हायब्रेशनमध्ये आपल्याला दिसून येतील. थर्ड, कलेक्टिंग अ सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ अ कॉन्वेक्स लेन्स बर्न द पेपर. यामध्ये आपण जे हे वापरतो बघा लेन्स राईट, त्याला आपण भिंगा असं म्हणतो. तर भिंगाद्वारे काय करतो आपण, एक सिम्पली छोटा स्पॉट तयार करतो आणि पेपरला काय करतो, जाळतो. म्हणजेच काय की जे लाईट्स आहे राईट स्कॅटर फॉर्ममध्ये, त्याला आपण एका पर्टिक्युलर पॉईंटला काय करतोय, स्ट्राईक करतोय, जेणेकरून काय होईल त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं तिथं आपल्याला बर्निंग इफेक्ट दिसून येतो. ओके, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज इट्स एनर्जी. द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. बघा एनर्जी कशाला म्हणणार आपण, यामध्ये डेफिनेशन आपल्याला मिळते, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म अ वर्क. अशा प्रकारची आपली कॅपॅसिटी ती आपल्याला एनर्जी वर्क करण्यासाठी आपल्याला काय करते, आपली कॅपॅसिटीप्रमाणे आपण वर्क करणे म्हणजेच आपली काय असणे, एनर्जी. ओके, देन द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. एनर्जीचं आणि वर्कचं युनिट हे दोघांचं सेम आहे, जे की जूल. ओके, देन द SI system is a joule while the CGS system is a erg. हे ऑलरेडी आपण बघितलंय. You have learned that the energy exists in a various form like mechanical, heat, light, sound, electromagnetic, chemical, nuclear and solar. ओके, ह्या व्हेरियस फॉर्ममध्ये आपल्या एनर्जी दिसतात. In this chapter we are going to study two forms of mechanical energy, namely potential energy and kinetic energy. ह्या महत्त्वाची एनर्जी बघा, पोटेन्शियल आणि कायनेटिक. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं कशाला आणि कायनेटिक एनर्जी कशाला म्हणायचं, एक साध्या स्वरूपात सांगतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ही जी की आपण स्टोअर करून ठेवतो. ओके, बॅटरीज वगैरे, मोबाईलची बॅटरी आपण म्हटलं तर ही पोटेन्शियल एनर्जी झाली, किंवा गाडी एका ठिकाणी थांबलेली, पोटेन्शियल एनर्जी. ज्या पद्धतीने कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय की ती जी पोटेन्शियल एनर्जी त्याचा वापर इन द फॉर्म ऑफ मोशनमध्ये होतो. म्हणजे मोबाईल चार्ज केल्यानंतर आपण जर त्यावर काही वापर केला म्हणजे ती कायनेटिक एनर्जी झाली, किंवा गाडी ही रनिंगमध्ये येते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. ओके, नेक्स्ट बघा कायनेटिक एनर्जी. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. काय घडेल बघा, लक्ष द्या. फर्स्ट, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. फास्ट क्रिकेट बॉल जर स्टंपला जर हिट झाला तर ॲटोमॅटिकली काय होईल, स्टंप जो ज्यामध्ये आपण
रोवला आहे बरोबर, तो काय होईल बाजू त्याला त्यापासून बाजूला होईल आणि बॉल पण काय होईल बाहेर जाईल. म्हणजेच काय होईल फोर्स ज्या फोर्सने बॉल येतोय त्या फोर्सने काय होणार तो स्टंपला स्ट्राईक होणार आणि स्टंप काय होईल त्याच्या ज्या पोझिशनवरून हा काय होईल डिस्प्लेस होईल. सेकंड, स्ट्रायकर हिट्स अ कॉइन इन द कॅरम बोर्ड. बघा कॅरममध्ये सिम्पली आपला जो स्ट्रायकर आहे हा जर हिट झाला एखाद्या गोटीला तर ती काय होईल गोटी ही डिस्प्लेस करणार आहे. म्हणजे त्याची एनर्जी काय होणार आहे त्या स्ट्रायकरची ते कॉईनला जाणार आहे. थर्ड, वन मार्बल स्ट्राईक अनदर इन द गेम ऑफ अ मार्बल. म्हणजे हे सेमच झालं, एकाने फोर्स अप्लाय करायचा एका मार्बलने आणि दुसऱ्याला काय करायचं आहे ती एनर्जी इन द फॉर्म ऑफ स्ट्राईक करून त्याला द्यायची. ठीक आहे. फ्रॉम अबो एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट वेन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट गेट मूव्स. ओके, हे महत्त्वाचं आहे. काय एखादा थांबलेला ऑब्जेक्ट आहे त्याला दुसरा मुव्हिंग ऑब्जेक्ट ज्यावेळेस स्ट्राईक होते तर जो थांबलेला ऑब्जेक्ट हा काय होतो मूव्ह होतो. Thus, a moving object has some energy, part or all, of which it shares with a stationary object, thereby setting it in the motion. The energy which an object has because of its motion is called as a kinetic energy. आता थांबलेला ऑब्जेक्ट आहे त्या जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघा त्याला आपण एखादी एनर्जी येतोय दुसऱ्या ऑब्जेक्टमुळं बरोबर, तर तो मोशनमध्ये येतोय, तर मोशनमध्ये असलं तर कायनेटिक एनर्जी. The work done by of a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. याला अंडरलाईन करून ठेवा, हे कायनेटिक एनर्जी पण डेफिनेशन होऊ शकते. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट म्हणजे कायनेटिक एनर्जी के डॉट ई डॉटने दाखवतो शॉर्ट फॉर्ममध्ये. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एफ एस. ओके, म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ एस घेतो तसं. ठीक आहे. सो आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला याचे एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी आपल्याला बघायचे. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.